नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तुमचं 10वी आणि 12वी जर असेल, तर तुमच्यासाठी ही सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. ते सुद्धा पर मंथ ₹30,000 पगाराची. चला तर मग आपण जाणून घेऊया कोणकोणत्या सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहेत, जर तुमचं 10वी आणि 12वी झालेलं असेल तर. भारतीय डाक विभागामध्ये महाराष्ट्र सर्कलमध्ये 1371 जागा निघालेल्या आहेत. त्यामध्ये आहे पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टीटास्किंगच्या जागा. यासाठी फक्त तुमची झालेली पाहिजे 10वी आणि 12वी. तुम्ही पास पाहिजे. त्याच सोबत तुमचं कॉम्प्युटर सुद्धा इथे झालेलं पाहिजे. तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज जरी असेल तरी सुद्धा या ठिकाणी चालेल. त्यानंतर पोस्टमन यासाठीचं तुमचं वय पाहिजे. पोस्टमन आणि मेल गार्ड 18 ते 27 वर्ष. त्यानंतर मल्टीटास्किंगसाठी पाहिजे 18 ते 27 वर्ष या दोघांसाठी सुद्धा. त्यानंतर ओबीसी साठी 3 वर्ष अजून रिलॅक्सेशन आहे. म्हणजे तुमचं वय ओबीसी कॅटेगरीमध्ये जर असाल तर 30 वर्षापर्यंत सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर एससी आणि एसटी कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्ही 32 वर्षापर्यंत सुद्धा या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर पर मंथ जे आहे तर 18 ते 69,000 रुपयापर्यंत तुम्हाला पेमेंट यामध्ये असू शकते. त्यानंतर या परीक्षेची शेवटची तारीख ती आहे 10 नोव्हेंबर आणि यासाठी अर्ज कोणत्या वेबसाईटवरून करायचा तर तुम्हाला इथं वेबसाईट सुद्धा देण्यात आलेली आणि ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात येईल. तुम्ही तिथून डायरेक्टली अप्लाय करू शकता. त्यानंतर अजून कोणती आमच्यासाठी सुवर्ण संधी आहे तर स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये स्टेनोग्राफर या पदासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. क आणि ड असे 2 ही पदे आहेत. यासाठी तुमचं फक्त 12वी झालेलं पाहिजे. ग्रेड सी साठी आहे 18 ते 30 वर्ष आणि ग्रेड डी साठी आहे 18 ते 27 वर्ष. जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्ही 33 वर्ष, ते ओबीसी कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर 30 वर्षासाठी. त्यानंतर एससी आणि एसटी कॅटेगरीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असेल. म्हणजे तुमचं वय अजून 5 वर्ष जास्त 30 इथं असेल 35 पर्यंत आणि या ठिकाणी असेल तुम्हाला 32 पर्यंत. त्यानंतर यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 4 नोव्हेंबर 2020 आणि ती सुद्धा फक्त पुरुषांसाठी ओपन कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरीसाठी आहे. ₹100 याची फीस आणि महिलांसाठी त्याचबरोबर एससी एसटी कॅन्डिडेटसाठी आणि पीडब्ल्यू कॅन्डिडेटसाठी हे फ्री ऑफ कॉस्ट फॉर्म आहे. तर या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. जी तुम्हाला इथे दिसते ती सेम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला असेल. त्यानंतर अमरावती येथील वीज वितरण कंपनीमध्ये 69 प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा निघलेल्या आहेत. यासाठी तुमचं 10वी आणि ITI झालेलं पाहिजे. यासाठीची शेवटची तारीख आहे ती आहे 20 ऑक्टोबर 2020. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे वेबसाईट सुद्धा देण्यात आलेली की तुम्हाला अप्लाय कोणत्या वेबसाईट वरून करायचं आहे ते. इथे तुम्हाला सगळी डिटेल्स माहिती देण्यात आलेली आहे. तुम्ही त्यावरून अर्ज सुद्धा इथे करू शकता. पण हा जो अर्ज आहे तो ऑनलाईन करायचा आहे. सर्वच फॉर्मचे जे आहेत आतापर्यंत इन्फॉर्मेशन सांगितलेली हे तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचे. त्यासोबत अजून संधी आहे तुम्हाला चंद्रपूर महावितरण विभागामध्ये सुद्धा जागा निघलेल्या आहेत. त्या सुद्धा 10वी आणि ITI पास विद्यार्थ्यांसाठी. त्या आहेत इलेक्ट्रिकल वायरमॅन आणि कोपच्या जागा. यासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. हे आहेत 126 जागा आणि याची सुद्धा पात्रता काय आहे तर 10वी प्लस ITI आहे. त्यानंतर तुमचं वय किती पाहिजे ते 18 ते 33 वर्ष आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला 5 वर्षाची इथं शिथिलता देण्यात आलेली आणि ओबीसी मध्ये जर असाल तर 3 वर्षाची इथं शिथिलता देण्यात आलेली आहे. त्यानंतर जे तुमचं पेमेंट असणार आहे त्या ठिकाणच्या नियमाप्रमाणे तिथं लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर हा अर्ज जो आहे तो तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन या ठिकाणी हा अर्ज करून तुमचे जे डॉक्युमेंट आहेत त्या ऑफिसला तिथे पाठवायचे. तुमचं 20/10/2020 पर्यंत तुमचं 18 वर्ष तिथं पूर्ण झालेलं पाहिजे. तरच तुम्ही या पोस्टसाठी इथे अप्लाय करू शकता आणि याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 30/10/2020. ज्या नवनवीन येणाऱ्या सरकारी नोकरी आहेत याची माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यावरती तुम्हाला सर्व वॅकन्सीची माहिती देण्यात येईल. त्यानंतर यांचा सिलेबस काय असेल या संदर्भात सुद्धा इथं माहिती देण्यात येईल आणि यांचा अर्ज कसा करायचा आहे याची सुद्धा तुम्हाला माहिती देण्यात येईल. हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांबरोबर सुद्धा शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला काही जर डाऊट असेल तर आमचा नंबर सुद्धा तिथं देण्यात आलेला आहे. तुम्ही त्यावरती सुद्धा
कॉल करून आम्हाला विचारू शकता. जे काही तुमचे डाऊट आहेत ते तुमचे डाऊट हे पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न इथे करण्यात येईल. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया.